संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी आपण याच संदर्भातली अपडेट पाहत होतो। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पॅलेट गन चश्मा गिर गया था कहाँ उठा तो नहीं। काँग्रेस नेते राहुल गांधी नवी दिल्लीमधील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी विद्यार्थ्यांसह पोलिसांकडे दाखल झाले। पायलट गनमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते सोबत घेऊन आले आहेत। यानंतर राहुल गांधी दिल्ली पोलिसांच्या डीसीपी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। पायलट गनच्या मुद्द्यावरून पोलिसांकडे तक्रार करण्याची शक्यता असून या भेटीकडे राजकीय दृष्ट्या सुद्धा लक्ष लागलंय। ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांना भेटून बाहेर आलेले आहेत, बोलतायत, पाहूया। शांत हो जाओ भाई। एक मिनट राहुल जी, बोलिए बोलिए राहुल जी, बोलिए राहुल जी, गेलं होतं जो मुद्दा राहुल गांधींनी लावून धरलेला होता आणि त्याच संदर्भात राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले होते। डीसीपींची भेट घेण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी, तपास कुठपर्यंत आलेला आहे ते विचारण्यासाठी। आणि हे दुसरी दृश्य आपण पाहतोय। साहिल नावाचा हा मुलगा आहे। या मुलावर जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झालेला होता आणि त्या पॅलेट गनचा वापर होऊन हा मुलगा जखमी झालेला होता। या मुलाला जे लागलेलं होतं ते माध्यमांसमोर राहुल गांधींनी दाखवलेलं होतं, कशा प्रकारे पॅलेट गनचा वापर केला गेला होता आणि त्याच संदर्भात हा तपास कुठपर्यंत आलेला आहे, कारवाईची मागणी राहुल गांधींनी लावून धरलेली होती। तपास कुठपर्यंत आलेला आहे ही विचारणा करण्यासाठी डीसीपी कार्यालयामध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात एफआयआर दाखल करावा ही मागणी सुद्धा राहुल गांधी या कार्यालयामध्ये पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले होते। डीसीपी कार्यालयात ही भेट झालेली आहे। राहुल गांधी बाहेर आले, काही वेळातच माध्यमांशी बोलतील, काय बोलतात त्याकडे आपलं लक्ष असेल। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले होते, डीसीपी कार्यालयात दाखल झाले होते, त्यांनी चर्चा केलेली आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी संवाद साधणार आहेत। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं, जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा सुद्धा या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उत्तर द्यावं, पायलट गनचा वापर का केला हे सांगावं, ही मागणी लावून धरलेली होती। सातत्यानं राहुल गांधींनी ही दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। राहुल गांधी अजूनही याच मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही जी व्यक्ती पाहायला मिळते दुसऱ्या दृश्यांमध्ये, या व्यक्तीचं नाव साहिल आहे। जंतर मंतरवर जेव्हा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनादरम्यान या व्यक्तीवर पॅलेट गनचा वापर केला गेलेला होता। एकीकडे सरकार सांगते की पॅलेट गनचा वापर केला गेला नाही, मात्र कशा प्रकारे पॅलेट गनचा वापर या विद्यार्थ्याच्या शरीरावर केला गेला आणि ज्या जखमा झाल्या त्या राहुल गांधी यांनी माध्यमांना दाखवल्या आणि त्याच संदर्भात एफआयआर दाखल करा या मागणीसाठी ही भेट घेतलेली आहे। राहुल गांधी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये ते आलेले आहेत आणि काही जखमी विद्यार्थ्यांना सुद्धा ते कार्यालयामध्ये घेऊन आलेले आहेत आणि तपास कुठपर्यंत आला हे विचारणा याची करण्यासाठी राहुल गांधींनी जखमी आंदोलकांसोबत पोलीस ठाण्यामध्ये डीसीपींची भेट घेतलेली आहे। ही भेट झालेली आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी हे माध्यमांशी बोलतील। या भेटीमध्ये काय झालं, तपास कुठपर्यंत आला, या सगळ्याचे अपडेट्स राहुल गांधी देऊ शकतात, कारण की नुकतीच डीसीपी कार्यालयामध्ये राहुल गांधींशी या डीसीपींसोबत चर्चा झाली आणि या वेळी राहुल गांधींसोबत आंदोलक सुद्धा आणि कार्यकर्ते, तसंच दुसरीकडे जे जखमी विद्यार्थी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। थोड्याच वेळात राहुल गांधी संवाद साधतील, काय बोलतात त्याकडे लक्ष असेल। आणि या संदर्भात ताजी माहितीवर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, भेट झालेली आहे, काय झालं भेटीमध्ये, काही माहिती समोर आलेली आहे का?
अगदीच जी माहिती समोर येत आहे त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता त्या विद्यार्थ्याचं नाव आहे साहिल लोचाव. या विद्यार्थ्याने 14 ऑगस्टला दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीचा IO नंबर जो आहे तो देण्यास नकार दिला होता. त्यानंतर 17 ऑगस्टला फोनद्वारे आणि ईमेलद्वारे IO नंबर जो आहे तो मागण्यात आला, त्यांना मिळाला नाही किंवा तक्रारीची पोचपावती देण्यात आली नाही. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आता राहुल गांधी साहिल सोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि केस ऑफिसर यांच्याकडे IO नंबर जो आहे तो मागितला जात आहे आणि अद्यापपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत अशी माहिती मिळालेली नाहीये. IO नंबर देण्यात आलेला आहे का, याची रजिस्टर तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे का, या संदर्भात अद्यापपर्यंत माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाहीये. मात्र आता ही भेट जी आहे ती सध्या सुरू असलेली भेट अद्यापपर्यंत संपली असल्याचं समजतंय आणि आता सध्या राहुल गांधी जे आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि ते आता या सगळ्या संसद मार्ग पोलीस स्टेशन भागामध्ये राहुल गांधी आले असून त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये जो साहिल आहे याच्या सोबत आलेले आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी काय बातचीत करतात या सगळ्या संदर्भामध्ये तपास कुठपर्यंत आलेला आहे हे खरं तर जाणून घ्यायचं. तर राहुल गांधी यांना आपल्याला माहिती आहे की जंतर मंतर आंदोलनादरम्यान पोलिसांनी ज्या पद्धतीने आणि विद्यार्थ्यांमध्ये जो हिंसाचार झाला त्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि काही पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता आपण पाहू शकतो की राहुल गांधी हे बाहेर आलेले आहेत आणि आता ते माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. अगदी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला या सगळ्या संदर्भात ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जखमी आंदोलकांसोबत पोलिसांची भेट राहुल गांधींनी घेतलेली आहे आणि काही वेळातच राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधतील. जंतर मंतरवर जेव्हा जे आंदोलन झालं होतं तेव्हा पॅलेट गनचा वापर या विद्यार्थ्यांवर केला गेलेला होता आणि त्यानंतर ही जी दुसरी व्यक्ती दाखवतो आम्ही दृश्यांमध्ये, या व्यक्तीचं नाव आहे साहिल. ही व्यक्ती आंदोलनामध्ये सहभागी होती आणि आंदोलनादरम्यान साहिलवर पॅलेट गनचा वापर झालेला होता, तो जखमी झालेला होता आणि त्याच संदर्भात FIR दाखल करावा अशी मागणी राहुल गांधींनी लावून धरलेली होती. त्याच संदर्भात भेट घेण्यासाठी, तपास कुठपर्यंत आला यावर चर्चा करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी राहुल गांधी हे जखमी आंदोलकांसोबत पोलिसांची भेट घेण्यासाठी पोहोचले. काही वेळातच राहुल गांधी बोलतील. राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष असेल, कारण की काय तपास झालेला आहे आतापर्यंत, FIR दाखल झालाय का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. माध्यम राहुल गांधींना विनंती करताना पाहायला मिळत आहेत की जी काही बोलणी झालेली आहे, जी काही चर्चा झालेली आहे आमच्यापर्यंत पोहोचवा. राहुल गांधी थोड्याच वेळात बोलतील. दुसरीकडे शिवाजी, जर तुम्ही सोबत आहात तर राहुल गांधी आले, माध्यमांसमोर उभे राहिले आणि परत DCP कार्यालयामध्ये गेले. भेट पूर्ण झाली आहे की नाही? राहुल गांधींना जी माहिती हवी होती ती त्यांनी या ठिकाणी मागितलेली आहे. त्या भेटी दरम्यान राहुल गांधी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये उभा असल्याचं पाहायला मिळत आहे आणि जे कागदपत्र तक्रार केलेली आहे ती देखील या ठिकाणी साहिल सोबत पोलिसांच्या समोर उभे आहेत आणि ती तक्रारीचे पत्र जे आहे त्या पिशवीतून काढून समोर देताना पाहायला मिळत आहेत. आणि राहुल गांधी या सगळ्या संदर्भामध्ये साहिल वरती जो पॅलेट गनने मारा करण्यात आला होता त्यांनी काळा जो गॉगल आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांनी कुठपर्यंत तपास केलेला आहे, ही जी घटना घडलेली आहे या घटनेचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती जी आहे ते राहुल गांधी या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे. मात्र पोलिसांनी यांना काय माहिती दिलेली आहे, केस नंबर दिलेला आहे का, FIR रजिस्टर झालेला आहे का, याची माहिती अद्यापपर्यंत एकतर पोलीस किंवा स्वतः राहुल गांधी जे आहेत किंवा साहिल स्वतः माध्यमांना देतील. मात्र सध्या जी माहिती दिसते त्यानुसार राहुल गांधी आता माध्यमांशी बोलण्यासाठी आलेले आहेत आणि ते काय आज संवाद साधतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.